आमदार प्रवीण तायडे यांच्या बैरमपटावर एवढी मजा आली म्हटलं भाऊ. फॉर्च्युनर विजेता हिंद केसरी कराळे यांचा सर्जा आणि तिवारी यांचा शिव हे 2 दिवस म्हटलं एक नंबर होते, पण शेवटल्या क्षणात त्यांचा तो नंबर काटून दुसऱ्याला मिळाला. पण या बैलानं खूप मजा केली बा. हा बैल पण घ्या काय शांत बैल आहे म्हटलं. कोणत्या जातीचा आहे? गावरान जाती. गावरान जातीचा बैल. सहसा गावरान जातीचा बैल याच्यात टिकत नाही. नाही, गावरान जातीचं संगोपन व्यवस्थित केलं तर बैल बनते. असं काही नाही की बा गावरान जातीचा बैल पळत नाही. बरं, हा कोणत्या खांदी चालते? दोन्ही खांदी. पटात म्हटलं सारे लखपती लोकच राहतात. आतापर्यंत हा खाबुळला चेहरा मला वाटलं, पण तरी मला शंका आली की हा बैल म्हटलं याचा नाहीच, हा काहीतरी याचं व्यवस्थापन करा. पण हे बैलावाले पटावाले जे असतात की नाही त्याचे चेहरे बा असे असतात. काय शायनिंग आहे भाऊ. मराठीतला नाही म्हटलं, हिंदीतले हिरो दिसून राहिले ते. मला थोडस तुमच्या जवळ येताना धाकच वाटून राहिला. म्हणजे तुमची शक्कल आजकाल कशी आहे, हिरो म्हटलं खलनायक करायला लागले ना. दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव शुभम तिवारी. तिवारी म्हणजे ब्राह्मण झाले मग तुम्ही? काय रे ब्राह्मणाचे असे शेवक हो? ब्राह्मण लोक हे पटात नाही पाहिले मॅम. मुसलमान हे बहुजन समाज पालायचे. बरं, या बैलाची खासियत काय? हा बैल दोन्ही खांदी पडतो आणि उजव्या खांदीला खूप चांगला पडतो. उजव्या खांदीला. हा, आणि आम्ही आमचा घरचा बैल आहे, आमच्या घरच्या गाईचा बैल आहे. आम्ही म्हणजे त्याला लहानपणापासून पोसलाय, तर आम्हाला त्याची प्रत्येक गोष्ट माहित आहे. तो कसा पळते, कुठं कोणत्या रस्त्यात पळते. जर जाण चांगली नाही आहे तर आम्ही त्याला पडवत पण नाही. म्हणजे एवढं तुम्ही बैलाला जोपासता. बरं दादा, हा किती वर्षाचा आहे? हा 4.5 वर्षाचा आहे. 4.5 वर्षाचा. मग का हो, तुम्ही ब्राह्मण असल्यामुळे काही विधी गिधी करत असताना बैलाची? काहीच नाही, फक्त आम्ही शिव भगवानचा नंदी म्हणून पूजा करतो. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बरं, या बैलानं आता थांब ना बाबा, तू कोणी इचक इचक करू थांब ना जरा इथं. बे जायला का तुला तुला का जैतोळपर्यंत का मालकाची मुलाखत घेतो तू घेतून थांब ना. तर व्यवस्थापन कसं आहे तुला विचार लागेल ना. काय काय खातं बैलाले, का बैलाला नजर तूच खातं? थांब ना 2 मिनिटं. बरं, या बैलानं आतापर्यंत कोणत्या कोणत्या गावाचे बक्षीस मारले पटावर? आतापर्यंत कळमनुरी, त्याच्यानंतर नांदेडला एक गाव आहे ते हो ना, तर मग तिथे 11 रुपये देतात का तुम्हाला? सांगत जरा. कळमनुरीला मारलं 1 लाखाचं मारलं असं? कळमनुरीले 51,000चा, पारव्याले 31,000चा, परडी वैद्यनाथले 31,000चा. तिथून आम्ही इथे आलो वीरखेडला, तिथं दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस 21,000 रुपये. आणि सारफळीला 1 लाख रुपये, वाटखेडला 31,000 रुपये. त्याच्यानंतर आम्ही घारपडला बैल आम्ही नाही पळवला, कारण की त्याला थोडस मार लागलं होतं. त्याच्यानंतर अलीपूरला 41,000 रुपयाचा आम्ही दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस जोपासला. आणि तलेगाव ओरिजिनल हिंद केसरी पटात आमच्या बैलानं पहिला नंबर केला. पहिला नंबर तळेगावले. कारण जरा पैशाची म्हणून कमाई चालू आहे, म्हणून तुम्ही घरादारा सोडून इकडे राहता. आम्ही कमाईसाठी बैल जोपातच नाही, आम्ही फक्त आमचा शौक आणि आमच्या बैलाचा मान राहायला पाहिजे, आमचा मान राहायला पाहिजे. आणि आमच्यामुळं आमचा जो यवतमाळ आहे ते कुठेतरी प्रसिद्ध झालं पाहिजे, म्हणून हे सगळं सुरू आहे. यवतमाळला आहे ना बाबा ते गायकवाड का कोणते ते सेनेचे आमदार संजय भाऊ राठोड आहे, ते आहेच ना, त्यांच्याच पार्टीत आहे ना आम्ही. जेव्हा जेव्हा तुमचा बैल एखाद्या पटात फेल पडतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटते आमची कुठेतरी चूक झाली आहे, आमच्या बैलाची कुठेतरी चूक झाली आहे, किंवा दान बरोबर नव्हती. आमच्या बैलाला बाजूचा जो सोबतचा भागाईचा बैल असते त्यांना काय केलं. आम्ही सगळ्या गोष्टी बघतो, त्याचा व्हिडिओ काढतो. आम्ही सोबत एक माणूस ठेवतो आमचा व्हिडिओ काढायला, का बा आमची कुठं कुठं चूक झाली आहे ते आम्हाला सांग. आमच्याकडे 2 धुरकरी आहे, ते आम्हाला आमची चुका सांगतात. जर आमची चुका आहे तर आम्ही ते ऍक्सेप्ट करतो आणि बैल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतो. मागं मागं नका जाऊ ना, का मी माणूस होतो ना बाबा, तुम्ही असे मागं मागं चालले. हो ते बरोबर घेतो ना मी ते आता. बरं, हे तर झाली आपली. बरं, बैलाचं व्यवस्थापन. बैलाचा व्यवस्थापन म्हणजे आमच्या घराच्या कोठ्यात राहतो, पहिली गोष्ट. दुसरं, याला 4 टाइम आम्ही म्हणजे खायला घरी देतो. तिथे फक्त रात्री देतो, सकाळी काहीच नाही देत. सकाळी एकदा त्याचं म्हणजे उंडे वगैरे झाले तर काहीच दुसरं देत नाही. आम्ही दुधावर ठेवतो आणि संध्याकाळी पूर्ण जे डाएट असते ते देतो. बरं, तुमच्या घरात हा पारंपरिक शौक आहे का? नाही, आमच्या घरात पारंपरिक शौक नाही आहे. मग हा लागला कसा? हा लागला म्हणजे मी असे युट्यूबवर व्हिडिओ बघू, बाबा बैल पळतात असं करतात. मी माझ्या मोठ्या काकांना सांगितलं आणि मला काकांनी एक पहिला बैल घेऊन दिला आणि मग त्याच्यावर आम्ही खेळ केला. तो होता इशारा. हिंद केसरी इशारा. त्याच्यानंतर आता आम्ही आमचं घरचं बैल तयार केलं. आतापर्यंत आमचे 2
बैल झाले, दोन्ही हिंद केसरी झाले. हाई आणि इशारा पण. बरं का हो, मग लग्न गिगन झालं का तुमचं? नाही नाही म्हणूनच तुम्ही सारे हिंडून राहिले इकडे. समजा लग्न तुमचं झालं, काय म्हटलं? अरे मी जर पोरगी असतो तर मी इथंच लग्न केलं असतं भाऊ. एवढं स्मार्ट आहेत ते. ते तर काय तुमच्यासारखे आणि माझ्यासारख्याला खापड खुपडलेले कोणी विचारते काय? म्हणजे तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला जी पोरगी दिली, काय म्हटलं? लग्नच नाही झालं मला. म्हणजे काही फॉल्ट आहे काय? काय माहित आता टेस्ट करायला पाठवा लागेल ना. वय किती आहे तुमचं? 47. झालं मग काम आता. लय कमी आहे. हा. बरं दादा, या बैलाचं वय किती आहे? 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. हो. 4 दात झालाय. बरं, हा बैल पटत पडणार हे तुम्हाला माहित कसं झालं? पहिल्यांदा आम्ही याचा पल्ला एक इशाऱ्यासोबत घेतलं आणि यानं इशाऱ्याच्या समोर तोंड काढलं पडताना. त्या दिवशी आम्हाला माहित पडलं का याच्यात काहीतरी गुण आहे आणि आम्ही पहिलेच पासून आमच्या सगळ्या बैलांना जेवढी दावणी आहे आमची, पूर्ण दावणालाच आम्ही तेच डाएट देतो जे इशाराला देत होतो. बरं, तुमच्या आतापर्यंत तुम्ही पट खेळले याच्यात सर्वात आवडता बैल कोणता आणि धुरकरी कोणता? सर्वात आवडता बैल म्हणजे आमचा घरचा साज शिवा आणि शंकर. शंकर कुठे? शंकर मागं बांधून आहे तो. हा. आणि सर्वात चांगला आजपर्यंत मी 2च धुरकऱ्यांना म्हणजे बघितला. एक विठ्ठल नाना आणि दुसरे आमचा धुरकरी मंगेश भाऊ ठाकरे. विठ्ठल नाना म्हणजे हिंद केसरी. हिंद केसरी विठ्ठल नाना. विठ्ठल आगडे, शुभम तिवारी. हे होते म्हटलं शुभम तिवारी. वस्ती पाहता असे स्मार्ट पोरं पटात गिटात येत पण काय बा ब्राह्मण असले रे शौक लागला. राव टिपून घ्या ना कशी आहे जबरदस्त. म्हणजे जरा खानदानी शौक आहे याच्यात. पाहून घ्या बरं, गाद्या गुद्या लोक पण घ्या हो पटाले. म्हणजे चांगला बैल असला तर पाहायला येतात. जसे स्मार्ट हिरोईन असतात का नाही त्याला पाहायला येतात, तसे आता या बैलाले पाहायला येऊन राहिले का तिवारी भूले पाहायला का हो, तुम्ही कोणाला पाहायला येऊन राहिले? हा, दोघईले.